नमस्कार, मी सुषेण नाईकवाडे। भाषण तर सर्वच लोक करतायत, अनेक लोक भाषण करतात, पण प्रभावी भाषण ज्याचं असतं ना त्याच्या भाषणाची दखल घेतली जाते। अनेक लोक भाषण करतील हो, पण त्यातलं प्रभावी भाषण कोणाचं याच्यावर चर्चा होते। तुमचंही भाषण चर्चा करण्यासारखं व्हावं, तुमचंही भाषण दखल घेण्यासारखं व्हावं, त्यासाठी या महत्त्वाच्या 5 टिप्स तुम्हाला सांगतो आहे। त्या 5 टिप्स नीट समजून घ्या प्रभावी भाषण करण्यासाठी। त्यामधलं टिप्स नंबर 1 पहा, मी तुम्हाला टिप्स नंबर 1 सांगतोय, ते म्हणजे विषयाची तयारी आणि सराव। भाषणाचा विषय नीट समजून घ्या आणि त्यातील महत्त्वाचे मुद्दे क्रमाने लिहा। काढलेल्या मुद्द्याचा त्या मुद्द्यावर बोलण्याचा सराव करा। म्हणजे तयारी आणि सराव हा एक मुद्दा आहे ना, ही एक टिप्स आहे ना, ती तुम्ही चांगल्या पद्धतीनं समजून घेऊन त्यावर सराव करा। दुसरा, श्रोत्यांशी संवाद। टिप्स नंबर 2, श्रोत्यांशी संवाद। तुमचं बोलणं हे श्रोत्यांशी होतंय असं श्रोत्यांना वाटलं पाहिजे। म्हणजे तसा तुम्ही श्रोत्यांना सहभागी घेऊन बोललं पाहिजे। आणि पुढची तिसरी टिप्स, भाषणाची सुरुवात आणि भाषणाचा म्हणजे ती सुरुवात प्रभावी असावी। भाषणाची प्रभावी सुरुवात एखाद्या चांगल्या सुविचाराने, कवितेच्या किंवा एखाद्या रंजक घटनेने, जेणेकरून सुरुवातीला श्रोत्यांचे लक्ष तुमच्याकडे ओढले जाईल, अशा एखाद्या प्रसंगाने भाषणाची सुरुवात तुम्ही केली पाहिजे। आणि टिप्स नंबर 4, आवाजातील चढ उतार म्हणजे व्हॉइस मॉड्युलायझेशन म्हणतो आपण। एकाच सुरुवात जर बोललात ना तर ते कंटाळवाणं वाटेल, रटाळ वाटेल। महत्त्वाच्या मुद्द्यावर जोर देऊन, कुठंतरी आवाज चढवून, कुठंतरी कमी करून, योग्य त्या ठिकाणी पॉज घेऊन, स्वल्पविराम पॉज ज्या त्या ठिकाणी घेतलं ना तर तो सराव परफेक्ट राहील। पुढची महत्त्वाची टिप्स, देहबोली, आपण त्याला बॉडी लँग्वेज म्हणतो। मंचावर ताठ आणि आत्मविश्वासाने उभा राहून बोलताना हाताचा नैसर्गिक हालचाली झाल्या पाहिजे। म्हणजे चेहऱ्यावर एक हलके हास्य असलं पाहिजे। तुमची देहबोली तुम्ही ठरवून केली पाहिजे। आणि देहबोलीतूनही तुम्हाला म्हणजे जे शब्द बोलत नाहीत ते तुमची देहबोली बोलत असते। तुम्ही एखाद्या विशिष्ट कार्यक्रमासाठी भाषण तयार करत आहात तर त्यासाठी तुम्हाला अगोदरच मी अशा पद्धतीनं माझी देहबोली असेल असं ठरवून त्या पद्धतीनं देहबोली येऊ द्या, पण ती नैसर्गिक देहबोली असली पाहिजे। म्हणजे तुमच्या भाषणातला नैसर्गिकपणा देहबोलीवरून कळतो, तो नैसर्गिकपणा दिसला पाहिजे। या 5 टिप्स कायमस्वरूपी लक्षात राहू द्या तुमच्या प्रभावी भाषणासाठी। भाषण प्रभावी झालं तरच त्याची दखल घेतली जाते, आणि भाषण जर प्रभावी झालंच नाही तर त्याची दखल घेतली जात नाही। तुमचंही भाषण दखल पात्र असावं, तुमच्याही भाषणाची चर्चा व्हावी, त्यासाठी या 5 टिप्स खूप महत्त्वाच्या होत्या। नक्कीच या 5 टिप्सनुसार घरी भाषणाचा सराव करा। आणि हो, घरी भाषणाचा सराव होतच नसेल, तुम्हाला तुमच्या बिझी शेड्यूलमुळे तयारी करायला वेळ मिळतच नसेल, आणि तेवढं हार्डवर्क करणं, तेवढा वेळ देणं तुम्हाला शक्य नसेल, तर घाबरू नका। आमचं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण जॉईन करा। आम्ही 3च दिवसात काही वेगवेगळ्या टेक्निक वापरून तुम्हाला 3 दिवसात आयुष्यात न बोललेला माणूस सुद्धा चांगलं भाषण करू शकतो, त्याची जिम्मेदारी आमची। हो, 100% खात्रीने आयुष्यात न बोललेला माणूस स्टेजवर चांगला बोलू शकतो, याची असंख्य उदाहरणं आहेत। आमच्या यूट्यूबला, इंस्टाग्रामला जाऊन तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहू शकता, अनेक लोक बोललेले आहेत। या 5 टिप्स वापरा, आणि जमत नसेल तर आमचं 3 दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण नक्की करा। प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बीड जिल्ह्यात हॉटेल भक्तिशक्ती, आणि शेवटच्या आठवड्यात लोणावळ्यातलं शेवटच्या आठवड्यातलं करा, अथवा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यातलं बीडचं प्रशिक्षण करा। भेटूया अशाच नवीन माहितीच्या माध्यमातून। धन्यवाद।